अरे साहेब, वोट चोर जर ते बोलत असतील तर तुमचे जिकडे कॅन्डिडेट निवडून आले तिकडे का नाही वोट चोरी झाली हो? तेवढं समजायला पाहिजे ना लोकांना. लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे किंवा तुम्ही एवढे वर्ष सातत्याने तुम्हाला जनतेने साथ दिली, संधी दिली, तरी तुम्ही काय काम त्यांचे करत नव्हते. आज मुंबईची दशा काय झालेली होती, या अवघ्या 3 वर्षात मुंबईची दशा किती बदलली आहे ती लोकांना कळते ना. लोक घरी बसवतात त्यांच्या उमेदवाराला, त्याला वोट चोरी कुठे येते सांगायला? वोट चोर कोण पण बोलणार. अरे वोट चोरी तुम्ही तरी करून दाखवा ना बाबा. तुम्ही सांगतात ना की ह्या लोकांनी वोट चोरी केली आहे, तर तुमच्याकडे पण डोकं आहे, तुमच्याकडे पण तेच हात आहे, तुमच्याकडे पण तेच पाय आहे, तुमच्याकडे पण तीच टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही का नाही करून दाखवू शकत वोट चोरी? करून दाखवा. मग जर वोट चोरी होत असेल तर टेक्नॉलॉजी तर सेम लागते सर्वांना. तुम्ही का नाही करत बाबांनो? साहेब, जुमलेबाजी म्हणजे आता साहेब त्यांच्याकडे काय काम आहे काय? काय कामधंदा नाही आहे. सकाळपासून भोंगा चालवायचा. एक तो भोंगेबाज आता शांत झालाय. त्याला मला वाटतं राज ठाकरे साहेबांनी की कुणीतरी सांगितलं असेल, बाबा थोडे दिवस तू काही बोलू नकोस, म्हणून तो आजार म्हणून तो जरा साईडला झालाय. नाहीतर सकाळपासून यांचा होत चालू असतो. यांनी हे नाही केलं, त्यांनी तो नाही केला, यांनी वोट चोरी केली, यांनी परत मत टाकला. काही पण बोलायचं.